महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होता असा गौप्यस्फोट जो आहे तो धनंजय मुंडे यांनी केलाय। अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्यासाठीच हे षडयंत्र होतं असा दावा देखील मुंडेंनी केलाय। पहाटेचा शपथविधी घ्यायला अजित पवारांनी जाऊ नये अशी मी हात जोडून विनंती केली होती, पण अजित पवार तसेच गेले आणि त्यांनी शपथविधी घेतला। शिवाय या सगळ्या घटनेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साक्षीदार असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा शिर्डीत अधिवेशन भरवण्यात आलं आणि यावेळी बोलताना मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांना पक्षातून काढण्यासाठी कोण षडयंत्र रचत होतं असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील भाष्य केलं। सरपंच देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आहे, ज्यांनी हे कृत्य केलंय त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मुंडे यांनी केली। शिवाय मैं आईना हूं, मैं आईना दिखाऊंगा अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विरोधकांना इशारा दिला। एक असं आहे की धनंजय मुंडेंनी आज त्यांच्या पक्षामध्ये सहभागी झाल्यापासूनच्या प्रत्येक घटनांचा त्यांनी उहापोह या ठिकाणी केला, त्यांच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्यात। आता आपण जे म्हणतोय त्याच्या संदर्भातला पुढची माहिती आपण त्यांच्याशी बोललात तर नक्की ते आपल्याला सांगतील। ती 19ला ज्यावेळेला सकाळी शपथविधी 7, 7:30, 8 वाजता जी शपथविधी झाला त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचं असं मत होतं की तुम्ही ही शपथ घ्यायला नको। त्यामध्ये जरी चर्चा झालेली असली तरी सुद्धा आपला त्या ठिकाणी गेम होऊ शकतो किंवा विलन ठरवलं जाऊ शकतं असा एक मुंडे साहेबांचा बोलण्याचा स्रोत होता। त्यांचं मत त्या पद्धतीचं होतं। याविषयी मुंडे साहेबच सांगतील की काय त्याच्या बाबतीत घडलं।